ची बातमी। हिंगोली जिल्ह्यामध्ये पिकवली जाणारी केळी आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पोहोचतायत। स्थानिक उद्योजकांकडून ट्रेडिंग कंपन्यांशी करार केला गेलाय। वसमत तालुक्यातील गिरगाव इथे ओमसाई कृषी केंद्राचे ओमकार रायवाडे आणि शिवप्रसाद रायवाडे यांनी विविध ट्रेडिंग कंपन्यांशी करार केलेला आहे आणि केळी एक्सपोर्टचा पुढाकार घेतलेला आहे। किन्होळा इथे शेतकरी नागेश विठोरे यांच्या केळी बागेत पूजा करून उपक्रमाचा शुभारंभ झाला। इराण, इराक यासारख्या देशात आता हिंगोलीमध्ये पिकणारी केळी पोहोचवण्याचं काम या युवा व्यापाऱ्यांनी हाती घेतलेलं आहे। संपूर्ण जिल्ह्यात उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। शेतकऱ्यांशी या सगळ्या संदर्भात शेतकऱ्यांनी सुद्धा आता समाधान व्यक्त केलेलं आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत आणि कळमनुरी तालुक्यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात केळी उत्पादन घेत असतो आणि याच केळी चांगल्या दर्जाच्या असताना इराण, इराक सारख्या देशामध्ये ह्या केळी जात असतात। आज हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील किन्होळा शेत शिवारामध्ये या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी दोन तरुण जे आहेत ते शिकले सवरलेले आहेत आणि शेती करत असताना या ठिकाणी केळीचा व्यवसाय देखील करत आहे। मी शेतकऱ्याच्या सेवेमध्ये 10-15 वर्षापासून काम करतो आणि दुकानदारी करीत करीत माझं म्हणणं आलं की आपल्यापाशी केळी आपल्या भागामध्ये भरपूर राहतात, आमच्या मित्रमंडळीमध्ये राहतात, तर आपला माल इथून एक्सपोर्टला कसा होईल या संदर्भामध्ये मी एक्सपोर्टचं काम चालू केलं नवीन। आज माझ्या व्यवसायाचा पहिला दिवस आणि पहिली गाडी भरणं चालू आहे आणि आमचा माल दुबई, इराक अशा बाहेर देशात आखाती देशात माल जाते। दरवर्षी शेतकऱ्याचं भाग बदलून म्हणा किंवा त्याच जागी नुकसान होते, म्हणून माझी सरकारला विनंती आहे की थोडं फळबाग पिकणारा शेतकरी आणि त्यातल्या त्यात केळीवर खर्च जास्त लागतो, हेक्टरी 3 लाख रुपये खर्च करतो आणि जर वाऱ्यावदानामध्ये त्याचं सर्व भुईसपाट झालं तर अशा शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली। माझं कृषी सेवा केंद्र दुकान आहे आणि जमीन शेती पण मी करतो। दुकानदारी करीत करीत शेती आहे। शेती असते वेळेस मला थोडं साईड बिझनेस म्हणून थोडं हे केळीच्या संदर्भात माझ्याकडे भरपूर 20 वर्षापासून केळी पीक हे मी घेतो आणि बाहेर देशात माल जाण्यासाठी जरा 2 पैसे जास्त भेटतील माझ्यामुळे मी जर काम चालू केलं तर अजून 4 शेतकऱ्याचा फायदा होईल या हिशोबाने मी यावर्षी नवीन काम हे चालू केलेलं आहे। या केळीची लागवड मी 27 जुलै रोजी केली होती 2024-25 ला आणि 5x6 ची अशी लागवड आहे। जेन टिश्यू कल्चरचे रोपे आहेत। पूर्ण सुरुवातीपासूनचा खर्च 1 ते 1.5 लाखापर्यंत झालेला आहे। माझी केळीची बाग ही 1600 रोपांची आहे आणि आजच्या घडीला त्याची हार्वेस्टिंग चालू झाली आहे। केळीचे कंद न लावता केळीची रोपं लावली पाहिजे आणि त्याचं व्यवस्थापन करून जास्तीत जास्त चांगल्या प्रतीच्या केळी आणून जास्तीत जास्त भाव आपण पदरात पडून घेतला पाहिजे। आणि सध्याचं वातावरण जे आहे, वारं वावधान सुटून शेतकऱ्याचं आता नुकसान बी होत आहे। म्हणजे हा व्यवसाय केळीचा म्हणजे मटक्यासारखा झालाय, म्हणून शासनानं सुद्धा याच्याकडे काही प्रमाणामध्ये लक्ष दिलं पाहिजे।